शिव उड्डाणपुलाचं बांधकाम रखडलंय. धारावी परिसरासह मुंबईतील वाहतूक सेवा आता कोलमडली आहे. धारावी बचाव या आंदोलनाकडून रेल्वे प्रशासनाशी भेट झाली. शिव उड्डाणपुलाचा एक मार्ग 31 ऑगस्ट पर्यंत सुरू करू, रेल्वे अधिकाऱ्यांचं धारावी बचाव आंदोलनाला हे आश्वासन देण्यात आलं. शिव उड्डाणपूल 15 ऑगस्ट 2026 पूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे यापूर्वी रेल्वे प्रशासनाने नियोजन जाहीर केले होते. सेव्हन हिल्स रुग्णालयाचा भूखंड भाडेपट्ट्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली. मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीत हा निर्णय घेण्यात आलाय. काँग्रेसच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत बहुमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. यापूर्वी सेव्हन हिल्स रुग्णालय भाडेपट्ट्याने देण्याच्या कंत्राटात संस्थेने पालिकेची फसवणूक केल्यानंतरही पुन्हा हे रुग्णालय भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यापूर्वी मे महिन्यात सुधार समितीसमोर हा प्रस्ताव आला होता. त्यावेळी विरोधकांच्या प्रचंड विरोधानंतर हा प्रस्ताव फेरविचारासाठी प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता. मंगळवारी तो पुन्हा समितीसमोर मांडण्यात आला आणि अखेर त्याला मंजुरी मिळाली. बदलापूरमध्ये कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली. खरवई परिसरात एकाच दिवशी 2 घरफोड्या झाल्यात. 9 लाखांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आले. खरवई परिसरात एकाच दिवशी 2 घरफोड्या झाल्यात. बदलापुरात कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली. त्याची दृश्य सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत. दिल्लीत अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालंय. बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचलंय. सखल भागातील वाहतूक त्यामुळे आता पूर्णपणे ठप्प झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये अतिवृष्टी होतीये आणि अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालंय. बाजारपेठेमध्ये गुडघाभर पाणी साचलंय. हे दृश्य आपण पाहतोय. राजधानी दिल्लीमधली ही दृश्य आहेत. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि पाण्यातूनच वाट काढत कसरत करत आता प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. त्या ठिकाणची आपण हे दृश्य पाहतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.